मोठी माणसं आत्मचरित्र लिहितात, पण एका दलित मुलाने आपलं आत्म पॅम्पलेट पडद्यावर आणून थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळवला। या आत्म पॅम्पलेट मध्ये होतं जाती व्यवस्थेने वेढलेलं बालपण, प्रेम आणि भावांनो ही जात धर्म पुसून टाकणारी हाक। ही गोष्ट आहे सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या आशिष बेंडेची। चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं आणि आशिषला कोरोना झाला। त्याला 23 दिवस ऍडमिट व्हावं लागलं, पण आशिष थांबला नाही। त्याने बेडवरच लॅपटॉप उघडला आणि सुरू केलं व्हर्च्युअल दिग्दर्शन। हॉस्पिटलमध्येच लाईट्स, कॅमेरा आणि ऍक्शनचा आवाज घुमू लागला। कोरोना या भयंकर आजारापेक्षाही त्याचं स्वप्न मोठं होतं। पदार्पणातच त्याचं आत्म पॅम्पलेट थेट बर्लिनेल फेस्टिवल मध्ये पोहोचलं, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि थिएटरातही गाजलं। फक्त जिद्दीच्या जोरावर हा पठ्ठ्या बेड पासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचला। तुम्हाला ही आशिष बेंडेची प्रेरणादायक गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी फॉलो करा जबरी खबरी।